नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, उन्हाळे कोरडे व हिवाळी पर्जन्य असलेला प्रदेश कोणता आहे? आणि प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूमध्यसागरी प्रदेश। तर उन्हाळी कोरडे व हिवाळी पर्जन्य असलेला प्रदेश आहे भूमध्यसागरी प्रदेश। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, सुप्रसिद्ध लेखक व स्तंभलेखन खुशवंत सिंग यांनी आपल्या 98व्या वाढदिवसादिवशी खुशवंतनामा दी लेसन्स ऑफ माय लाईफ या पुस्तकाची पहिली प्रत डॅश यांना भेट दिली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरुशरण कौर। तर खुशवंतनामा दी लेसन्स ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत खुशवंत सिंग आणि यांनी आपल्या 98व्या वाढदिवसादिवशी गुरुशरण कौर यांना या पुस्तकाची पहिली प्रत ही भेट म्हणून दिलेली आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा दिलेला नाही? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 योजना आयोग। तर योजना आयोगाला संवैधानिक दर्जा दिलेला नाही। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 4, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्त्री विचारवती। तर सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवती ही सामाजिक संस्था पुणे या ठिकाणी स्थापन केली होती। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे स्त्री विचारवती। प्रश्न क्रमांक 5, विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवतात ते बॅकलाइट पॉलिमर खालीलपैकी कशापासून तयार केले जाते? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फिनॉल व फॉर्मल डिहाइड। तर जे विजेची उपकरणे आणि स्वयंपाकघरात जे आपण भांडे वापरतो त्याचं जे हँडल असतं ते फिनॉल व फॉर्मल डिहाइड या पॉलिमरपासून तयार केले जाते। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, कृत्रिम पाय असूनही माउंट एव्हरेस्टवर विजय प्राप्त करणारी जगातील पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हाला तिच्या या कार्यामध्ये कोणत्या संस्थेने सहकार्य केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टाटा स्टील ॲडव्हेंचर फाउंडेशन। कृत्रिम पाय असूनही माउंट एव्हरेस्टवर विजय प्राप्त करणारी पर्वतारोही अरुणिमा सिन्हा तिला टाटा स्टील ॲडव्हेंचर फाउंडेशन या कंपनीने म्हणजे या संस्थेने मदत केली होती। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका आणि कॅनडा। तर अमेरिका आणि कॅनडा या भागामध्ये पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 8, मानवी विकास निर्देशांक हा यामधील सरासरी यशाचे मापन करतो। आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत। त्यामध्ये पहिलं विधान आहे दीर्घ निरोगी आयुष्य, प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान आणि दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ब। तर यामध्ये 2 विधानं बरोबर आहेत। त्यापैकी पहिलं आहे दीर्घ आणि निरोगी आयुष्य आणि दुसरं आहे प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामामध्ये खालीलपैकी कोणी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला होता? त्याचा वध करण्याचा म्हणजे त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नारायण पवार। तर नारायण पवार यांनी 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामामध्ये निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केलेला होता। पर्याय क्रमांक 3 नारायण पवार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत
असे जिनांचे वर्णन खालीलपैकी कोणी केले होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरोजिनी नायडू. तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन सरोजिनी नायडू यांनी केलेले होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. दख्खन पठारावर आढळणाऱ्या सुपीक, अपुरा निचरा आणि चोपण व खारवटपणास प्रवृत्त होणारी जमीन कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खोल काळी जमीन. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर दख्खन पठारावरती आढळणाऱ्या सुपीक, अपुरा निचरा आणि चोपण व खारवटपणास प्रवृत्त करणारी जमीन आहे खोल काळी जमीन. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पोर्तुगीज मिशनरी सोसायटी. तर मित्रांनो, यामध्ये लंडन मिशनरी सोसायटी, स्कॉटिश मिशनरी सोसायटी आणि अमेरिकन मराठी मिशन या तिन्ही संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत होत्या. आणि 4 नंबर पोर्तुगीज मिशनरी सोसायटी ही महाराष्ट्रामध्ये कार्यरत नव्हती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि डॅश घटक वापरले जातात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उताराची दिशा. तर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने त्याची उंची, त्याचा उठाव आणि त्याच्या उताराची दिशा हे घटक पाहिले जातात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राधाकृष्णन आयोग. तर प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची कोणतीही पदवी आवश्यक अशी बाब असू नये हे विधान डॉक्टर राधाकृष्णन आयोगाने म्हटलेले आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. भूसंधारणामुळे तिहेरी म्हणजे 3 पट्टी क्रांती घडून आली. खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सांस्कृतिक, राजकीय आणि तांत्रिक. तर 3 पट्टी याला म्हटले जाते. तर यामध्ये भूसंधारणामुळे तिहेरी क्रांती घडून आली त्यापैकी पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. त्यामध्ये सांस्कृतिक, राजकीय आणि तांत्रिक हे पर्याय योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 16. अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस डॅश असे म्हटले जाते. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जैव आवर्धन. तर अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावरती विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीला जैव आवर्धन असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. चारा घोटाळ्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 CBIचे विशेष न्यायालय. तर चारा घोटाळ्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना CBIचे विशेष न्यायालय म्हणजे CBIचे स्पेशल कोर्ट या कोर्टने दोषी ठरवलेले होते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारीनुसार. तर राष्ट्रपती ही राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी करू शकतो, पण सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चार्टर ॲक्ट 1853. तर भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वात आधी चार्टर ॲक्ट 1853 या कायद्यानुसार स्वीकारले आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. सन 2008 मध्ये भारतरत्न पुरस्काराने खालीलपैकी कोणास सन्मानित करण्यात आले होते? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित भीमसेन जोशी. तर पंडित भीमसेन जोशी यांना 2008चा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.